महाड तालुक्यातील नरवण गावचे सुपुत्र तथा ग्रामपंचायत नरवणचे विद्यमान सदस्य एकनाथ रामा मुगणे यांची त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते सत्कार होण्यासाठी त्यांची निवड झाली आहे। तरी ग्रामपंचायत नरवण यांच्याकडून त्यांचा छोटेखानी सत्कार देखील करण्यात आलाय। तर या सत्कारावेळेस उपस्थित सरपंच प्रल्हाद रामा शिवकर तसेच सदस्य अनवरी मुस्ताक चाफेकर, प्रवीण शिवकर, गावातील प्रतिष्ठित नागरिक इरफानबाई चाफेकर व ग्रामसेवक साईनाथ सरसे व गावातील मंडळी उपस्थित होते। ग्रुप ग्रामपंचायत नरवण या ठिकाणी जमण्याचं कारण की ग्रामपंचायत नरवणचे विद्यमान सदस्य आणि नरवण गाव आदिवासीवाडीचे सुपुत्र सन्माननीय एकनाथ रामा मुगणे यांना यावर्षी माननीय राष्ट्रपती यांच्या मार्फत दिल्लीमध्ये राष्ट्रीय ध्वजाकरता निमंत्रण आल्यामुळं ही एक आनंदाची बाब आहे। नरवण ग्रामपंचायतीसाठी खूप मोठी प्रशस्तीची बाब आहे, तालुक्यासाठी बाब आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी त्यांचा छोटेखानी सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे। त्यासाठी उपस्थित नरवण गावचे सरपंच, सदस्य अनवरी मॅडम, सदस्य प्रवीण शिवकर, नरवण गावचे बुजुर्ग इर्शाद महमूद चाफेकर लांबे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सदस्य एकनाथ मुगणे, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्ते इरफानबाई चाफेकर, ग्रामसेवक सरसे साहेब, त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिक, ज्येष्ठ श्रेष्ठ अशी सर्व मंडळी या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या ग्रामपंचायतीचे एक सदस्य म्हणून आज 15 तारखेला राष्ट्रीय ध्वजाकरता त्या ठिकाणी जाणार आहेत आणि सन्माननीय देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीबाई मुर्मू यांच्या वतीनं त्यांचा त्या ठिकाणी सत्कार होणार आहे। ही आमच्या सगळ्यांसाठी उत्तम अशी बाब आहे आणि म्हणून या ठिकाणी सन्माननीय एकनाथ रामा मुगणे यांचं शाल त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मानित करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करा। एस मराठी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।